तर देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबईत सत्कार करण्यात आलाय। मात्र या सत्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक आले नसल्यानं भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रोटोकॉलनुसार देशाच्या न्याय संस्थेचे प्रमुख राज्यात आलेले असताना राज्याच्या मुख्य सचिवांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं। मात्र त्याचा अधिकाऱ्यांना विसर पडल्याबद्दल त्यांनी जाहीर भाषणातून खंत व्यक्त केली आहे। त्यानंतर भूषण गवई चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले असता तिथे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते। तर राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिकही यावेळी उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट by the other organs of the institution to the judiciary. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्याला एखादा कुणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140